नमस्कार. TY BCom RM रूरल मार्केटिंग पेपर 2 सेमिस्टर 6 या संदर्भात आज आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. त्या ठिकाणी आज आपण पणन कर्ज पुरवठ्याचे बिगर संस्थात्मक आणि संस्थात्मक स्रोत या संदर्भात चर्चा करत असताना मागील तासाला आपण कर्ज पुरवठ्यातील बिगर संस्थात्मक स्रोत या संदर्भात आपण चर्चा केली. या तासाला आपण कर्ज पुरवठ्याचे संस्थात्मक स्रोत या संदर्भात चर्चा करत आहोत. यामध्ये संस्थात्मक यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि दीर्घकालीन अल्पमुदत अशा संदर्भात विचार करत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया RBI, त्याच्यानंतर नाबार्डनंतर जिल्हा बँका, प्राथमिक पतसंस्था, सहकारी सेवा संस्था, अर्बन बँका, राज्य सहकारी बँका, अर्बन बँका, RBIच्या ब्रँचेस, या सर्व ज्या मार्ग आहेत या सर्वांना संस्थात्मक स्रोत असं कर्ज पुरवठ्याचे स्रोत असं म्हणतात, कारण याच्यावरती रिझर्व्ह बँकेचे सर्व बंधने किंवा नियम लागू होतात. भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार ही संस्थात्मक वित्त पुरवठ्यातील सर्वोच्च संस्था आहे की ज्याच्यामार्फत किंवा सरकारकडून NCDC, नाबार्ड यांना अल्प तसेच दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो. आणि या दोन संस्थांच्याकडून होणारा कर्ज पुरवठा विविध प्रवाहाच्या माध्यमातून तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असतो. शेती कर्ज पुरवठ्याबाबतचे धोरणात्मक राष्ट्रीय निर्णय त्याच पातळीवरती घेतले जातात. केंद्र सरकारने आजपर्यंत विविध प्रतिकूलतेमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज परिस्थितीत शेतकऱ्यांचे कर्ज 3 वेळा माफ केले. 2007-08 च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या संस्थात्मक कर्ज पुरवठ्यासाठी केंद्र सरकारचे जवळपास 7,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती की ज्या बँकांचे राष्ट्रीयकरण होईल, सरकार स्वतः महसुलामार्फत शेतकऱ्यांना कर्ज देत होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी हे तगाई कर्ज म्हणून ओळखले जात असे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या 7/12 उतारावर कर्जाची नोंद तगाई कर्ज म्हणून होती, तीसुद्धा या ठिकाणी बंद केली. आणि अशा पद्धतीनं कर्ज पुरवठ्यामध्ये, संस्थात्मक कर्ज पुरवठ्यामध्ये भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही सर्वोच्च असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर संस्थात्मक कर्ज पुरवठ्याचा दुसरा स्रोत म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1935 इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण रिझर्व्ह बँक स्थापन करण्यात आली आणि या RBIच्या स्थापनेनंतरच विविध बँकांना शेती कर्ज पुरवठा विभाग अस्तित्वात आला. 1982 या ARDCचे रूपांतर आणि यात नाबार्डचा समावेश करण्यात आला. 82 राष्ट्रीय पातळीवर शेती आणि ग्रामीण विकासाला कर्ज पुरवठा करणारी मजबूत संस्था म्हणून नाबार्डचं अस्तित्वात आलं आणि यांच्यामार्फत शेतीला अल्प आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा फार मोठ्या प्रमाणात केला जातो. या रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली रिझर्व्ह बँकेची सर्व धोरणं, व्याजाचे दर, रिझर्व्हचे बंधनं आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमाला अनुसरूनच नाबार्डमार्फत शेतीला किंवा अन्य क्षेत्रांना फार मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. दुसरा आहे राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक, नाबार्ड, जी रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली काम करते. 1982 जी स्थापना करण्यात आली. विशेषतः भारतातील शेती आणि इतर उपक्रमांच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा या बँकेनं पूर्ण केला. विकासाच्या काळात वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, शेती उपक्रमांना कर्ज पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर सक्षम अशा राष्ट्रीय बँकेची गरज होती आणि ही गरज विचारात घेऊनच भारत सरकार आणि RBI यांनी नाबार्डची स्थापना केली. आणि ही नाबार्ड शेती क्षेत्र असेल, अन्य क्षेत्रांच्या माध्यमातून दीर्घकालीन कर्ज पुरवठा फार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि त्या कर्ज पुरवठ्यामुळे खऱ्या अर्थाने भारतातील शेती विकासाला चालना मिळाली. सद्यस्थितीमध्ये नाबार्ड सरकार
राज्य सरकार व केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या देशातील सर्वच राज्य पातळीवरील वित्तीय संस्थांना फार मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करते आणि हा कर्ज पुरवठा मग तेथील अगदीच जिल्हा बँका, सेवा सोसायट्या यांच्यामार्फत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यापर्यंत हा कर्ज पुरवठा पोहोचतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या शेतीचा विकास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय सहकारी विकास निगम NCDC, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणतो आपण याला, की यासाठी भारत सरकारने अगदीच आर्थिक नियोजनाबरोबरच 1951मध्ये अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यानुसारच भांडवलशाहीत व समाजवादातील हे दोन्ही दोष दूर ठेवणारे अशी एक नवीन विचार प्रणाली स्वीकारण्यात आली आणि भांडवलशाही आणि समाजवादातील दोष दूर करून ही जी नवीन विचार प्रणाली म्हणजेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ होय. आणि ही विचार प्रणाली ग्रामीण भागाचा विचार करून अस्तित्वात आली होती. ग्रामीण उपक्रमांची संबंधित असणाऱ्या कोणत्याही घटकाशी या ठिकाणी ही NCDCकडून फार मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. त्यामध्ये NCDC असेल, नाबार्ड असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, RBI असेल, अशा अनेक बँकाच्या या NCDC राज्य सहकारी बँकेमार्फत आणि भूविकास बँकेमार्फत शेतीसाठी हा अल्प आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा अगदी शेवटच्या घटकापर्यंत या राष्ट्रीय सहकारी विकास निगममार्फत प्रवाहित केला जातो. महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राच्या विकासामध्ये विशेषतः सहकारी बँका आणि साखर कारखाने यांच्या विकासामध्ये NCDCने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. साखर कारखान्यांना त्यांच्या साखरेच्या तारणावरती फार मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा या NCDC मार्फत दिला जातो आणि त्याच्यामार्फत त्या साखर कारखाने शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे बिलं देत राहतात. त्यानंतर आहे राज्य सहकारी बँका, स्टेट कोऑपरेटिव्ह बँका यासुद्धा अल्प आणि मध्यम मुदत कर्ज पुरवठ्यासाठी सहकारी तत्वावर निर्माण करण्यात आलेले आहेत. त्रिस्तरीय रचनेत राज्य सहकारी बँक ही सर्वोच्च शिखर बँक आहे आणि या बँकेचे योगदान आर्थिक आणि वित्तीय क्षेत्राच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात आहे. या बँकेच्या दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा NCDCकडून केला जातो आणि अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा नाबार्डकडून केला जातो. महाराष्ट्रातील राज्य सहकारी बँकेची स्थापना 1914मध्ये झाली आणि राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर सर्वच सहकारी संस्था राज्य सहकारी बँकेचे सदस्य आहेत. तसेच राज्य सहकारी बँकेच्या एकूण भागभांडवलापैकी 51% भागभांडवल हे राज्य सरकारचं आहे. भारतात 29 राज्य सहकारी बँका आहेत. NCDC आणि नाबार्डकडून उपलब्ध झालेले पुनर्वित्त हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना उपलब्ध करून दिले जाते आणि या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मग तालुका स्तरावरील गावातील सेवा सोसायट्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या इतर संबंधित शेतीशी संबंधित असणाऱ्या संस्था, ग्राहक सहकारी चळवळ यांना ते उपलब्ध करून देते आणि तिथून ते सभासद शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचतं. राज्यामध्ये सर्वत्र समतोल घडवून आणण्यामध्ये या राज्य सहकारी बँकेला फार मोठी काळजी घ्यावी लागते आणि त्याबाबत त्याच दृष्टिकोनातून निर्णय धोरण आखून या ठिकाणी कामकाज करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर राज्य सहकारी भूविकास बँक देशातील शेतीला ज्याप्रमाणे अल्प आणि दीर्घ मुदतीची कर्जाची गरज त्याचप्रमाणे 15 ते 20 वर्षे मुदतीच्या कर्जाची सुद्धा गरज असते आणि यासाठी प्रत्येक राज्यात सहकारी वित्त पुरवठ्याची त्रिस्तरीय रचना निर्माण करण्यात आली. यामध्ये राज्य पातळीवर राज्य सहकारी बँका, जिल्हा पातळीवर जिल्हा सहकारी बँका आणि प्राथमिक शेती सहकारी भूविकास बँका ह्या सर्व कार्य करत असतात आणि त्या सर्वांनासुद्धा दीर्घ मुदतीसाठी राज्य सहकारी भूविकास बँकांच्या मार्फत कर्जपुरवठा केला जातो आणि तसेच या सर्व ज्या त्रिस्तरीय रचना आहेत त्या सोयीसाठी अनेक ठिकाणी त्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आणि जो राज्य सहकारी भूविकास बँकेकडून या सर्व संस्थांना कर्जपुरवठा केला जातो तो सर्व कर्जपुरवठा या
संस्थांच्यापर्यंत पोहोचतो आणि तिथून तो अगदी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यापर्यंत दिला जातो आणि त्यामुळं शेतकऱ्यांची जी काही दीर्घ मुदतीची, उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरसारखे अवजारे, अत्याधुनिक अवजारे खरेदी करणे, शेतीला पाईपलाईन करणे, डोंगर उताराची, चढ उताराची असणाऱ्या जमिनीचे सपाटीकरण करणं, मोठ्या प्रमाणात विहीर जलसिंचन सुविधा उपलब्ध करून देणं, अशा अनेक दीर्घकालीन कर्जाच्या गरज असते आणि त्यावेळेला या ठिकाणी या राज्य सहकारी भूविकास बँका या ठिकाणी मदत करत असतात. अशा पद्धतीनं आज आपण ग्रामीण शेती वित्तपुरवठ्यातील संस्थात्मक घटक या संदर्भात चर्चा करत असताना त्यामध्ये काही गव्हर्नमेंट इंडिया, RBI, नाबार्ड, त्यानंतर राष्ट्रीय सहकारी विकास व ग्रामीण बँक नाबार्ड, राष्ट्रीय सहकारी विकास निगम NCDC, राज्य सहकारी विकास बँका आणि राज्य सहकारी भूविकास बँका यांची आज आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. उर्वरित ज्या काही संस्था आहेत त्या कर्जपुरवठा करणारे जे काही संस्थात्मक स्रोत आहेत, घटक आहेत, यांची चर्चा आपण पुढच्या तासाला करणार आहोत. तत्पूर्वी ही एक ज्यांच्यावरती रिझर्व्ह बँकेचे, भारत सरकारच्या बँकिंग कायद्याची बंधनं असतात आणि त्यांचे नियम असतात, त्या नियमामार्फतच घालून दिलेल्या नियमाअंतर्गत कर्जपुरवठा केला जातो. त्या सर्व स्रोतांना संस्थात्मक कर्जपुरवठा असं म्हटलेलं आहे आणि या स्रोताची आपण या ठिकाणी यातील काही स्रोतांची या ठिकाणी आज आपण चर्चा केलेली आहे आणि या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.